विजया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन करी. चिकन करी बनवण्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन करी तर सर्वांच्याच घरी बनते, पण आज माझ्या घरचे बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी त्याच्यावरती मी कांदा टाकत आहे. पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कांदा टाकून. कांदा टाकून का धुवायचं आहे? कारण चिकनचा जो फिशी वास असतो ना, तो कांद्याने जातो. हे 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. छान. हे बघा, मी असं छान चिकन असं त्याचं पाणी पूर्णपणे काढून घेतलंय. हे आता पाणी टाकून देणार आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कांदा टाकून 2-3 पाण्याने धुतलेला आहे. आता मी याच्यावरती मीठ टाकत आहे. मीठ भरपूर टाकायचं आहे थोडंसं, कारण ते चिकन वाफवताना ते मीठ बरोबर त्याच्यामध्ये जातं. असं एवढं मी मीठ टाकलेलं आहे. आता हे धणेपूड आहे, मिरची पावडर आहे, हळद आहे, 1 मिरची आहे, ते सगळं मी याच्यात टाकत आहे. आणि आता चिकन मसाला टाकत आहे. हा चिकन मसाला आहे, हा एव्हरेस्टचा चिकन मसाला. तो मी असा ह्याच्यावरती थोडा जास्त टाकायचा आहे आपल्याला. आणि हा एव्हरेस्टचा चाट मसाला, हा सिक्रेट चाट मसाला. चाट मसाला टाकल्याने काय होतं, छान टेस्ट येते आणि चिकनची फिशी टेस्ट आहे ना पूर्णपणे जाते आणि मुलांना सर्वांना आवडते चिकनचं. नाहीतर चिकनची भाजी केल्यानंतर काय होतं, तो चिकनचा वास येतो. हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. लिंबू पण टाकणार आहे. लिंबू टाकत आहे मी. त्याच्यात 1.5 लिंबू गेला पाहिजे. 1 किलो चिकनला 2 टाकले तरी चालतात, पण मी 1.5 टाकत आहे. लिंबू टाकायचा, कारण लिंबाने सुद्धा छान चिकनला टेस्ट येते, चिकनच्या पीसला. हे चिकन वाफवताना याचं सगळं पूर्ण फ्लेवर चिकनमध्ये जातं. मग आपण करी करणार आहोत वाफवून झाल्यानंतर. हे मॅरिनेशन आहे. हे पूर्ण मसाले मॅरिनेट करून ठेवायचं. चिकन 10 मिनिट ठेवायचं. 10 ते 15 मिनिट ठेवायचं. जास्त वेळ पण नाही ठेवायचा. 10 ते 15 मिनिट ठेवायचं. चिकन मॅरिनेट झालेलं आहे. 15 मिनिट मी केलेलं आहे. तेल तापत आहे कढईमध्ये. आता कांदा टाकूया. लसूण, कोथिंबीर आणि अद्रक. लसूण, कोथिंबीर आणि अद्रक याची पेस्ट केलेली आहे. पेस्ट पण टाकणार आहे. वाफवताना अशी फोडणी द्यायची आहे, तर ते चिकन छान बनणार आहे. आता हे चिकन टाकते मी याच्यामध्ये. सगळं चिकन याच्यामध्ये गेलेलं आहे. पूर्ण एकजीव करायचा आहे का पेस्टमध्ये. लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं एकत्र करायचं आहे. आणि आता आपण याचं आमचं म्हणजे स्वतःचं पाणी चिकनचं येतं ना, ते पाणी
पूर्णपणे संपू द्यायचं आहे, आटू द्यायचं आहे. असं आपण आता झाकण लावून ठेवणार आहे. ते पाणी संपल्यानंतरून आपण थोडंसं नंतर पाणी टाकायचं. चिकन वाफवलेलं पाहायचं आहे का? छान पाणी आटलेलं आहे बघा, किती छान दिसतंय ना काय? हां, खूपच छान दिसतंय आणि याचा सुगंध घर भरून पसरलेला आहे. आपण त्याच्यामध्ये चाट मसाला, चिकन मसाला टाकलेला आहे ना. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, सूप बनवणार आहे. थोडंसं असं चिकनच्या करीमध्ये टाकायला सूप बनवायचं आहे. असं सूप बनवलं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची. याला 2 मिनिट फक्त ठेवायचं झाकण लावून आणि गॅस बंद करायचा. तिकडे उकळी येईपर्यंत मी मसाल्याची तयारी केलेली आहे. लसूण घेतला, अद्रक आहे, जिरे आणि धनेपूड आहे, भाजून घेतलेली आहे. माझ्याकडे अख्खे धने नव्हते म्हणून पूड भाजलेली आहे. अख्खे धने घ्यायचेत खरे. कांदा आहे, खसखस आहे, डाळ घेतलेलं आहे, तमालपत्र, इलायची, हिरवी विलायची 3 आहे, 2 लवंग घेतले आणि 3 मिरे घेतले, थोडेसे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. असं एवढा. गरम मसाला जास्त नाही घ्यायचा. 3 मिरे तर 3च घ्यायचे, 2 लवंग तर 2च घ्यायचे, कारण लवंगनी तिखट होतं भाजी. चला तर आपण मग मिक्सरमधून काढून घ्यायचं. चला सगळं मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची. आपली चिकन करी छान तयार बनणार आहे. थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये बारीक व्हायला. झाकण लावून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. हे बघा असं वाटण झालेलं आहे, छान असं दिसतंय. आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया आणि ओला नारळाचा तुकडा पण घेतलेला होता मी थोडासा, त्याची पण पेस्ट करून घेतली. तोपर्यंत हे दोन्ही मिश्रण एकत्र करायचं. आता आपण फोडणी देऊया, चिकन करी बनवूया. हे दुसऱ्या गॅसवर ठेवूया आपण. तेल तापलेलं आहे. आता आपण मिक्सरचं वाटण डायरेक्ट याच्यामध्ये तेलामध्ये टाकू. गॅस थोडा कमी करायचा. भाजलेलं वाटण आणि ओल्या नारळाची पेस्ट थोडीशी टाकलेली आहे. थोडं मंद आचेवर ठेवायचं 5 मिनिट. इकडे आपण घरी बनवलेला मसाला आहे हा. ह्याच्यामध्ये मिरची, कांदा, लसूण सगळं असतं. गरम मसाला, हे चिकन मसाला, ही कसुरी मेथी आहे आणि हा तरी मसाला आहे, बेडगी मिरचीचा तरी मसाला आहे. सगळं आपण टाकत आहोत. मसाला छान भाजलेला आहे. चिकनच्या सूपचा आपण तरी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तरी येते मसाल्याला. असं त्याला छान तेल आलेलं आहे चिकनच्या सूपला. थोडेसे टाकावंच लागतं हे, मग ते आपली करी बनली. या सूपची तरी छान येते.
आता आपण पीस टाकत आहोत. सगळे पीस टाकायचे आपल्याला. चिकनच्या पीसमध्ये सगळा मसाला एकजीव करायचा आहे, म्हणजे मसाल्याची टेस्ट पण चिकनला लागते. मीठ आपण अजून टाकलेलं नाही आहे, कारण सूपमध्ये चिकन वाफवताना आपण मीठ भरपूर टाकलेलं आहे. थोडंसं सूप पण टाकणार आहे. नेहमी मटनचं पूर्ण सूप टाकायचं नाही, चिकनचं पण पूर्ण सूप टाकायचं नाही, कारण ते कसं करीला फक्त सूप लागतं. फ्लेवरसाठी आपण सूप टाकायचं आहे. मग आपण फ्लेवरसाठी थोडंसं 2 ते 3 पळी सूप टाकत आहे. आणि आता पाणी टाकायचं आणि चिकन शिजायला 5 ते 7 मिनिट लागणार आहे, कारण आपण वाफवलेलं चिकन आहे. 7 मिनिटात आपण हे चिकन शिजवून घेणार आहे. छान मसाल्यामध्ये चिकन गेलेलं आहे. आता आपण पाणी टाकायचं त्याच्यात. थोडंसं जास्त पातळ करायचं तर थोडंसं जास्त पाणी टाकायचं. थोडंसं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसंच पाणी टाकायचं. आपल्याला किती पाहिजे त्यानुसार. हे बघा, मी एवढं पाणी टाकलेलं. एक अर्धा तांब्या तरी पाणी टाकलेलं आहे मी. आणि आपण नेहमी कोणतीही रेसिपी पाहताना आपण नेहमी हातावरती ना चव पाहायची, मीठ आहे का, तिखट आहे का. छान झालेली आहे रेसिपी. आता मी चव पाहिलेली आहे. सूपमधलं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ गेलेलं आहे आणि मिठामध्ये चिकन शिजलेलं आहे, त्यामुळे त्याला फ्लेवर आलेला आहे. आपण आता झाकण लावून ठेवणार आहे 5 ते 7 मिनिटासाठी. मग आपली चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे. करी आपली तयार झालेली आहे. खूप छान कलर आलेला आहे. करीवरती तरी आलेली आहे. हे बघा किती सुंदर दिसते. पाहिलं का तुम्ही किती छान दिसते. आज चिकन खायचं आहे. किती सुंदर दिसतंय आणि छान शिजलंय बघा. हे बघा छान. मी आता डिशमध्ये काढते आहे. आता सर्व करणार आहे. घरातल्या सर्वांना आवडणार आहे आजची करी. तुम्ही पण बनवा. तुमच्या घरातील जाऊबाई, सासूबाई, मिस्टर, सासरे सर्वांना आवडणार आहे. हे बघा मी आता डिश केलेली आहे, सर्व केलेली आहे. किती सुंदर दिसते आणि चवीला खूप छान लागते अशा पद्धतीने केली की. तुम्ही पण अशीच बनवा चिकन करी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.